7 दिवस सप्ताह चालू होता आणि 7ही दिवस ना आम्ही कीर्तनाला जात होतो आणि ही माझी चुलती आहे ना, ती सकाळी काकड्याला पण जायची 4 वाजता उठून आणि मम्मीसुद्धा सोबत आहे आणि आम्ही सगळे ना वॉकिंग डिस्टन्सवर ना रोज कीर्तनाला जात होतो. मंदिरात गेल्या ना आम्ही पहिलं भैरवनाथाचं दर्शन घ्यायचो आणि त्यानंतर ना तिथे जे वीणा वाजवत बाबा असायचे ना त्यांचं दर्शन घ्यायचो. तर त्यांचं दर्शन का बरं घ्यायचं ह्याच्या मागे सुद्धा एक रिझन आहे. ते म्हणजे ना ते बाबा आहेत ना ते 24 तास म्हणजे पूर्ण 7 दिवस हे बाबा आणि अजून एक बाबा ना वीणा वाजवत तिथे उभे असायचे आणि ते देवाची सेवा करत असायचे. तर देवाची सेवा करत असल्यामुळे ना आपण त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. रोज ना कीर्तनाच्या नंतर ना जेवण असायचं. कीर्तन झालं, जेवण झालं, तुम्ही बघू शकता रोज ना वेगवेगळ्या प्रकारचं जेवण असायचं. खूप टेस्टी जेवण असायचं. म्हणजे असं पंक्तीमध्ये जेवणामध्ये ना जी मजा होती ना ती खरंच वेगळीच होती. माझी 2 मुलं आणि माझ्या बहिणीची मुलगी आमच्यासोबत असायची. दुसऱ्या दिवशी होती यात्रा आणि मम्मीला फोडायचा होता नारळ. तर आम्ही रियांशला सांगितलं आणि रियांशने बघा 2-3 ह्याच्यामध्येच नारळ फोडला आणि त्याला मी सांगत होते ते नारळातलं पाणी देवावर उडवायचं आहे. तर त्याला असं वाटलं की नारळ तिकडे टाकायचं आहे का काय. तर त्याच्यानंतर त्याने छानपैकी असा नारळ फोडून घेतला आणि तुम्ही बघू शकता खूप लोकांनी नारळ वगैरे फोडले. त्याने तिथे देवाला वाहिले आहेत आणि मंदिर तर खूप छान सजलं होतं कारण यात्रा होती आणि खूप अशा छान वातावरणामध्ये आमची यात्रा जी आहे ती पार पडली. त्याच्यानंतर ना कलंगी तुऱ्याचा कार्यक्रम होता. तर तो बराच वेळ कार्यक्रम चालू होता. देवाचं दर्शन घेतलं, जेवण केलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो घरी. तर हे काही छान फोटो माझ्या यात्रेचे आहेत. तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटत आहेत हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर आमचे हे फोटो कसे आले ते सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.